जय भीम. इतिहासात आपण मोठमोठ्या लढाया वाचतो, मोठी भाषणे ऐकतो, महापुरुषांचे पराक्रम पाहतो, पण त्या प्रत्येक क्रांतीमागे असते एक शांत सहन करणारी स्त्री, जिच्या त्यागावर इतिहास उभा असतो. आजची कथा अशाच एका स्त्रीची आहे, जिचं संपूर्ण आयुष्य वेदनेनं गेलं, पण तरीही तिने कधी हार मानली नाही. ती स्त्री म्हणजे माता रमाबाई आंबेडकर. 7 फेब्रुवारी 1898 रोजी दाभोळ जवळील वंदनगाव या छोट्याशा गावात नदीकाठी असलेल्या महार वस्तीमध्ये रमाईंचा जन्म झाला. आई रुक्मिणी, वडील भिकू धोत्रे, दोघेही गरीब पण प्रामाणिक कष्टकरी. लहान रमाईला खेळण्याचं वय असतानाच आयुष्याने तिला दुःख शिकवायला सुरुवात केली. आई आजाराने गेली. थोड्याच दिवसात वडीलही गेले. अनाथपणाचा डोंगर डोक्यावर कोसळला. काका व मामा रमाईला आणि भावंडांना घेऊन मुंबईच्या भायखळ्याला आले. चाळीतील जीवन म्हणजे दारिद्र्य, गर्दी, उपासमार आणि संघर्ष. पण रमाईने कधी रडगाणं गायलं नाही. दुःखालाच गुरु मानून ती मोठी होत गेली. 1906 साली फक्त 9 वर्षाची रमाई 14 वर्षाच्या एका हुशार मुलाशी विवाहबद्ध झाली. तो मुलगा पुढे भारताच्या इतिहासाचा निर्माता ठरला, डॉक्टर भीमराव आंबेडकर. त्यावेळी रमाई अशिक्षित होत्या, पण बाबासाहेबांनी त्यांना स्वतः शिकवलं. पहिल्यांदाच नाव लिहिता आलं तेव्हा रमाईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, कारण शिक्षण म्हणजे मुक्ती हे त्या शिकत होत्या. देवाने रमाईच्या पदरात 5 मुलं दिली, पण 4 मुलं त्याने परत घेतली. गरिबीमुळे औषध मिळालं नाही, डॉक्टर मिळाले नाहीत आणि लेकरं एका मागोमाग गेली. एक वेळ अशी आली की मुलाच्या मृतदेहावर झाकायला कापडही नव्हतं. रमाईने स्वतःची साडी फाडली. आईने शेवटचा त्याग केला. त्या क्षणी तिचं काळीज फाटलं, पण तोंडातून शब्द नाही. बाबासाहेब अभ्यास करत असताना दार आतून बंद असायचं. रमाई तासनतास वाट पाहायच्या. अनेकदा भुकेने चक्कर यायची, पण तरीही अभ्यासात अडथळा नाही. त्या म्हणायच्या, साहेब शिकले तर हजारो लोक शिकतील. गरिबी इतकी होती की त्या रोज मैलोनमैल चालत जाऊन शेण गोळा करायच्या, गवऱ्या बनवून विकायची, घर चालवायची. लोक हसत, टोमणे मारत, पण रमाई शांतपणे म्हणायची, मेहनत अपमान नाही, तो अभिमान आहे. बाबासाहेबांच्या प्रत्येक चळवळीत रमाई उभी होती. सत्याग्रह, महिला जागृती, दलित आंदोलन, स्त्रियांना धैर्य देत होती, लोकांना लढायला शिकवत होती. म्हणूनच समाज तिला म्हणायचा, आई साहेब. रमाई टीबी सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होती, तरीही बाबासाहेबांची जेवणाची, कपड्यांची, औषधांची काळजी घेत होती. स्वतःच्या वेदनांपेक्षा पतीचं कार्य मोठं मानत होती. बाबासाहेबांनी आपलं पुस्तक थॉट्स ऑन पाकिस्तान फक्त रमाईला अर्पण केलं. ते लिहितात, अभावात, संकटात शांतपणे माझ्यासोबत उभी राहिलेली रामू हीच माझी खरी संपत्ती आहे. 27 मे 1935 रोजी रमाई बाबासाहेबांचा हात धरून म्हणाली, आपली मुलं नाही जगली, पण हा समाज तुमचं मूल आहे. त्यांना अन्यायातून मुक्त करा. आणि त्या शांतपणे निघून गेल्या. त्या गेल्या, पण त्याग अमर झाला. रमाबाई आंबेडकर म्हणजे दुःखातही हसणारी आई, गरिबीतही अभिमानाने जगणारी स्त्री, क्रांतीची शांत जननी, बाबासाहेबांच्या यशामागची खरी शक्ती. रमाबाई आंबेडकर यांना मानाचा मुजरा. जय भीम, जय संविधान.